मराठी विरुद्ध हिंदी असा वाद सध्या महाराष्ट्रात सुरू आहे। मात्र प्रत्यक्षात आकडेवारी काही वेगळे संकेत देत आहे। महाराष्ट्रात 68% लोक मराठीत बोलतात, त्या खालोखाल 9% लोक हिंदी भाषा बोलतात। उर्दू 6 ते 7% बोलली जाते। कन्नड, तेलुगू, तमिळ, मल्याळम, बंगाली, संथाळी, भिल्ली, मारवाडी, कोकणी, सिंधी, अहिराणी आणि गोंडी भाषा प्रत्येकी अर्धा ते 1% बोलली जाते। आदिवासी आणि इतर स्थानिक भाषा बोलणाऱ्यांची संख्या ही 3 ते 4% इतकी आहे। सातारा, कोल्हापूर, सांगली, पुणे ग्रामीण तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि नाशिक ग्रामीण या जिल्ह्यांमध्ये 88 ते 95% मराठी भाषा बोलणाऱ्यांची संख्या आहे। सातारा हा एकमेव जिल्हा असा आहे की जिथे 95% लोक मराठी भाषा बोलतात। मुंबई उपनगर, ठाणे आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मराठी भाषा बोलणाऱ्यांची संख्या कमी आहे। यात मुंबई उपनगर जिल्ह्यात 43%, ठाणे जिल्ह्यात 55% आणि नागपूर जिल्ह्यात 65% लोकच मराठी भाषा बोलतात। आता भारतात लोक कुठल्या भाषा सर्वाधिक बोलतात ते पाहूयात। हिंदी 52 कोटी 83 लाख लोक हिंदी बोलतात। बंगाली 9 कोटी 72 लाख लोक बोलतात। मराठी 8 कोटी 30 लाख लोक बोलतात। तसेच तेलुगू 8 कोटी 11 लाख लोक बोलतात। तमिळ 6 कोटी 90 लाख लोक बोलतात। याचाच अर्थ भारतात 3ऱ्या क्रमांकाची सर्वाधिक बोलण्यात येणारी भाषा ही मराठी आहे, तर हिंदी ही पहिल्या क्रमांकावर आहे। कारण हिंदीच्या वर्गात भोजपुरी, अवधी, ब्रज आणि मारवाडी भाषांचाही समावेश आहे। ही आकडेवारी 2011च्या जनगणनेनुसार आहे, त्यामुळे 2025 मध्ये ही आकडेवारी बदललेली असेल। 2021च्या जनगणनेची आकडेवारी प्रसिद्ध झाल्यानंतरच याविषयी अधिकृत माहिती मिळू शकेल।